नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. शिवसेनेच्या गटाकडून म्हणजे शिवसेना आता मी स्वतः तरी एकनाथ शिंदे यांचीच मानतो. शिवसेनेच्या गटाकडून आता दावा करण्यात आला आहे की आजच्या दसरा मेळाव्यात 2 खासदार आणि 5 आमदार उद्धव गटातून शिवसेनेत येण्याची शक्यता आहे. आता उद्धव गटातून शिवसेनेत येण्याची शक्यता असा दावा खासदार कृपाल तुमाणे यांनी केलाय. म्हणजे हा मी करत नाहीये, सूत्रांच्या हवाल्याने बातमी देत नाहीये, सूत्रांच्या हवाल्याने माहिती देत नाहीये. कारण सूत्र बहुतेक सगळी दारात बांधलेली कुत्रं असतात हे आपल्या सगळ्यांना आत्तापर्यंत कळालेलं आहे. जर असे कोणी आमदार खासदार असतील तर ते कोण असतील याचा विचार करण्याची गरज आहे. जेव्हा खासदारांचा विचार होतो तेव्हा 2च नावं समोर येतात. ते म्हणजे परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि दुसरे मुंबईचे खासदार गजानन कीर्तीकर. आता अन्य खासदार उरलात ती 4 पैकी एक कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या म्हणत असल्या तरीही शिवसेनेचं तांत्रिकदृष्ट्या चिन्ह त्यांना मिळालेलं नाहीये. त्यामुळे त्या शिवसेनेच्या तांत्रिकदृष्ट्या खासदार नाही आहेत, पण त्या शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आहेत. धाराशिवचे ओम निंबाळकर, अरविंद सावंत, राजन विचारे, गजानन कीर्तीकर आणि संजय जाधव हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे. म्हणजे राजन विचारे, गजानन कीर्तीकर, ओम निंबाळकर, संजय उर्फ बंडू जाधव आणि अरविंद सावंत अशी एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच खासदार शिवसेनेकडे शिल्लक आहेत. त्यापैकीही 2 येण्याचा दावा कृपाल तुमाणे करतायत. ते 2 कोण असतील तर 2 स्पष्टपणे कळत आहे. गजानन कीर्तीकरांनी सरळ आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या की शिवसेनेनं भाजप सोबतच जायला हवं होतं, राष्ट्रवादी सोबत जायला नको. लोकाधिकार समितीचे प्रमुख असलेले गजानन कीर्तीकर आणि परभणीचे बंडू जाधव या दोघांचीच मला तरी आज संध्याकाळची शक्यता वाटते आहे. हा प्रवेश झाला तर, आणि हा आजच्या मेळाव्यात नाही झाला तर पुढे दुसरा धक्का देण्याची तयारी होऊ शकेल. पुढचा दावा आहे 5 आमदार. अब वो 5 कौन? मुळात शिवसेनेकडे आमदारच किती उरले हो? चला जी आधी वाचूया आपण, तुम्हाला दिसेल ती. एक स्वतः आदित्य ठाकरे विधानसभेच्या, एक स्वतः आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, रवींद्र वायकर, प्रकाश फातर्पेकर, संजय पोतनीस, नितीन देशमुख, वैभव नाईक, भास्कर जाधव, कैलास पाटील, सुनील राऊत, अजय चौधरी, कन्नडचे राजपूत, राजन साळवी, रमेश कोरेगावकर अशी एवढी खासदार आमदार शिल्लक आहेत. याच्यापैकी मला वाटत नाही आदित्य ठाकरे या गटातून त्या गटात जातील, त्यामुळे तो पत्ता कटला. सुनील प्रभू प्रतोद आहेत, त्यांचे चालू आहेत केसेस, तेही निष्ठावंत आहेत ठाकरेंशी, तेही राहतील. रवींद्र वायकरांचं गोंगडं बरंच अडकलेलं आहे. ते किरीट सोमय्यांचं प्रकरण माहिती आहे ना तुम्हाला, ते बंगला असलेले बंगले, नसलेले बंगले, गायब झालेले बंगले, ते त्या प्रकरणात रवींद्र वायकरांचं गोंगडं अडकलेलं आहे. नितीन देशमुख गेलेले वापस आलेत नागपूरचे, ते विमानानं स्पेशल विमान करून आले. ते म्हणाले मला फार त्रास दिला होता. आणि दुसरे ते एक कैलास पाटील एक जे मधूनच निघून आले होते. ती कथा मी तुम्हाला काहीतरी रंजक आहे सांगतो, असंच कसं काय घडलं, नेमकं कसं घडलं होतं ते. आता यात मला या 5 जणांच्या पैकी वैभव नाईकांची शक्यता वाटते आहे. वैभव नाईक, उदयसिंग राजपूत जे मराठवाड्यातले कन्नडचे आहेत, त्यांची मला शक्यता वाटते. बाकी कुठला आमदार निघून जाईल अशी शक्यता वाटत नाही. आता खरं तर निष्ठा कशा तपासायच्या हाच मोठा प्रश्न आहे. म्हणजे ते धाय मोकलून रडणारे बांगर बघितले होते. नका ना करू शिंदे साहेब असं, परत या, तुम्हाला असं केलं जाईल, तुम्हाला तसं केलं जाईल, असं ते हिंगोलीत धाय मोकलून रडले आणि मुंबईत गेल्यावर सकाळी सकाळी शिंदेच्या गाडीत दिसले. काय भानगड कळलीच नाही. म्हणजे काही लोक तर शिंदेना समजवायला सुरतला गेले आणि शिंदे गुवाहाटीत पोहोचल्याबरोबर हे शिंदेकडे जाऊन मिळाले. त्यामुळं कोण कसा बदलेल याची शक्यता दिसत नाहीये. माझी 5 आमदारांची यादी मात्र काही पूर्ण होत नाहीये. मला एवढं कळतंय की कोकणातले काही आहेत, मुंबईतले काही आहेत आणि मराठवाड्यातले काही आहेत.
म्हणजे मराठवाड्यातला एखादा नाही, एखादा, कोकणातले 1-2 आणि मुंबईतले 1-2, त्यातला वरळीचा आमदार केमछो वरळीवाले नाही हा 1-2 मध्ये, हे नक्की आहे, माहिती आहे मला, हे मात्र नक्की नाही आहेत. 5 आमदार जर निघून गेले तर शिवसेनेच्या हाती धतुराच उरणार आहे, आणि 2 खासदार निघून गेल्यावर तर काहीच नाही. कारण निवडणूक आयोग हा संसदीय पक्ष बघत असतो, पक्षाची रचना बघत असतो संसदीय पातळीवरची. कारण असं शपथपत्र सादर करून घेणं, कार्यकर्त्यांच्याकडून लाखो कडून घेणं, हे असलं काही नसतं. तुम्हाला साधं गणित सांगतो, 1 कोटी सभासद झाल्याचा दावा प्रत्येक पक्ष करतात, पण मतदान मात्र 1 कोटी पण मिळत नसतात. त्यामुळं पक्षाच्या मेंबरशिपवर पक्ष कोणाचा हे ठरवता येत नसतं. पक्षाला मिळालेल्या मतांवरती पक्षाचं धोरण ठरवलं जातं. म्हणजे एखाद्या पक्षाला इतके टक्के मिळाली एका राज्यात तर त्याला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता, एखाद्या पक्षाला 4 राज्यामध्ये इतके टक्के मते मिळाली तर त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. कोण किती निवडून आलं यावरून नाही ठरत, किती टक्के मतं मिळाली यावरून ठरतात. आणि निवडून आलेल्या माणसांचं तर अधिकृत नोंद असतेच. निवडून आलेली माणसं अधिक त्यांच्या मागची मतं जर निघून जात असतील तर त्या माणसांना त्या पक्षातली मोठी फूट मानलं जातं. आता 40 अधिक 5 45 अधिक 12 खासदार अधिक 2 खासदार अशी मोठी फूट पडणार असेल तर तांत्रिकदृष्ट्या शिवसेना हा पक्षच मुळात एकनाथ शिंदेंचा आहे, त्यांच्या बाजूचा आहे हे सिद्ध होईल. आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंना हा प्रवेश करून घेणं आवश्यक देखील वाटत असेल. आता अर्थात हा प्रवेश होणार आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण शिंदेच्या बाजूचेच एक खासदार कृपाल तुमाणे याबाबतचा दावा करतायत. तशी पुष्टी अन्य कोणी आमदार आणि मंत्र्यांनी केलेली नाही आहे, पण त्यांचा हा दावा कितपत खरा उतरतो हे देखील पाहणं आवश्यक आहे. गोडा मैदान लांब नाही आहे, थोड्याच वेळामध्ये सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. या दाव्यांवर तिथल्या भाषणांवरही आपण व्यक्त व्हायला येणारच आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.